Maths Part 1st, Standard 10th, Unit number 3, Arithmetic Progression, Practice Set 3.3, Example number 1 to 5. Hello friends, today we are going to learn about Maths Part 1st, Unit number 3, Arithmetic Progression. In this chapter, see the Practice Set 3.3. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या घटकातील सराव संच 3.3 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 1. फर्स्ट टर्म and common difference of an APR 6 and 3 respectively find S27. या ठिकाणी या अंकगणिती श्रेणीचं अर्थमेटिक प्रोग्रेशनचं पहिलं पद 6 आहे आणि त्याचा कॉमन डिफरन्स 3 आहे. तर S27 पदांची आपण बेरीज करणार आहोत. हिअर फर्स्ट दिस इज द क्वेश्चन इन ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. फर्स्ट राइट डाउन the sum of first n term of an AP. पहिल्या n पदांची बेरीज करण्याचं सूत्र आपण लिहिणार आहोत. हिअर Sn is equal to n upon 2 in a bracket. Formula is 2a plus in a bracket n minus 1 into d. याचं सूत्र काय आहे? Sn बरोबर n छेद 2 2a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d या प्रकारचं सूत्र आहे. पुट द व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. n is a 27 upon 2. Here 2 into a is a 10. 2 into a is a 6. 2 into 6 is equal to 10. 27 minus 1. Here the common difference d is a 3. या ठिकाणी फरक कितीचा आहे? 3 चा आहे. आता हे दिलेलं कॅल्क्युलेशन आहे ते कच्च्या पानावर करा. रफ कॅल्क्युलेशन. हिअर द कॅल्क्युलेशन इज 12 plus 27 minus 1 is a 26 into 3. Therefore 12 plus 26 into 3, the multiplication of two number is 78 and the sum of two number is 19, and therefore 27 upon 2 into in a bracket 90. या ठिकाणी हा कंस सोडवला की उत्तर किती येते? 90 येते. 90 divided by 2. Here remaining is a 45. 2 4 जा 8 remaining 1. 2 5 जा 10. 90 ला 2 न भागल्या 45 आलेला आहे. Here the multiplication of two number is 27 into 45. Multiplication is 1215. या ठिकाणी या दोघांचा गुणाकार केलेला आहे तो किती येतोय? 1215. This type of question are asked in your question paper in a question number 2a and question number 3a. Question number 2a 2 marks and question number 3a 3 marks. प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 2a मध्ये 2 मार्काला या प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणासाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न परीक्षेत विचारला जातो. हिअर द स्कीम ऑफ मार्किंग. ईच बॉक्सेस हॅव हाफ मार्क. या ठिकाणी प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क आहे. म्हणजे स्कीम ऑफ मार्किंग कसं? पहिला बॉक्स भरला अर्धा मार्क, दुसरा बॉक्स भरला अर्धा मार्क, तिसरा बॉक्स भरला अर्धा मार्क आणि चौथा बॉक्समध्ये माहिती भरली अर्धा मार्क. अशी 2 मार्काला आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 2a मध्ये 2 प्रश्न असतात ते 4 गुणांचे आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये 1 प्रश्न असतो 3 गुणांचा. 7 गुणांचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेत ॲक्टिव्हिटी बेस्ड टाईप विचारले जाणार आहेत. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2. Find the sum of first 123 even natural numbers. या ठिकाणी पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज
किती येते ते आपण शोधणार आहोत. सोल्युशन हिअर 2 4 6 8 dot 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 2n are the even natural numbers. Are the even natural numbers. ह्या समनैसर्गिक संख्या आहेत 2 4 6 8. Here first term is is equal to 2 आणि डिफरन्स बिटवीन टू कॉन्जुगेटिव्ह टर्म दोन क्रमागत पदातील फरक या काय आहे या ठिकाणी 4 वजा 2 2 चा आहे. आणि हिअर दी व्हॅल्यू ऑफ n हाऊ मेनी टर्म्स सम फर्स्ट 123 टर्म्स म्हणून या ठिकाणी n ची किंमत किती आली 123 आलेली आहे. वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ द सम ऑफ फर्स्ट nth टर्म ऑफ NAP. या ठिकाणी SNचं सूत्र माहिती आहे. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र SN इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. दिस इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करणार आहे सबस्टिट्यूटिंग the values of this formula. Here n is 123 upon 2 in bracket 2 into value of a is 2 plus value of n is equal to 123 minus 1 into value of d is 2. Substituting the values या सूत्रात काय केलेले आहेत आपण किमती ठेवलेल्या आहेत. आता हे सोडवूया. हिअर 123 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 2 जा 4 प्लस 123 मायनस 1 इज 122 इंटू 2 is equal to 123 upon 2 in a bracket 4 plus. आता या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी चुकतात. पहिल्यांदा बेरीज करतात आणि नंतर गुणाकार करतात त्यामुळे उत्तर चुकतं. त्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे. हिअर 122 इंटू 2 2 2 जा 4 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2 या ठिकाणी 244 बेरीज आलेली आहे. is equal to 123 upon 2 into 4 into 244 is a 248. 248 divided by 2 is equal to 123 into 2 1 जा 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. या ठिकाणी 2 न जर भागलं तर 124 येते. आता 123 गुणिले 124 यांचा जर गुणाकार केला हिअर मल्टिप्लिकेशन करा या दोन नंबरचं तर काय येते 15,252. या ठिकाणी यांचा गुणाकार किती येतोय 15,252 आलेला आहे. हे यस 123 पदांची काय आहे सम आहे. म्हणून आन्सर राईट डाऊन द सम ऑफ द फर्स्ट 123 even natural numbers is 15,252. या ठिकाणी 15,252 ही यांची काय आहे बेरीज आहे पहिल्या विषम संख्यांची. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवू शकतो.
See the next example. Example number 3. Find the sum of all even numbers between 1 to 350. या ठिकाणी 1 ते 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज काढणार आहोत. फर्स्ट राईट डाऊन दी इव्हन नंबर बिटवीन 1 to 350. या ठिकाणी 1 ते 350 मधील सर्व समसंख्या पहिल्यांदा लिहून घेऊया. सोल्युशन दी इव्हन नंबर्स between 1 and 350 are first number is 2, second 4, 6, 8 and last one 348. Here the 350 is a even number, but the number between 1 to 350 1 ते 350 च्या मधले नंबर शोधायचे आहेत. मग शेवटचा नंबर किती येईल? 348 येणार आहे. राईट डाऊन हिअर फर्स्ट term a or t1 is equal to 2 and d is a difference between two consecutive term. 4 minus 1 is 2 and last term tn is equal to 348. या ठिकाणी पहिलं पद आहे 2, यातला फरक आहे 2 चा आणि शेवटचं पद आहे 348. आता हे सम काढण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? n ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. फर्स्ट फाइंड n. First we find value of n. We know that the formula of tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. This is the formula. हे काय आहे? त्याचं सूत्र आहे. Put the value in this formula tn is a 348. Value of a ची किंमत किती आहे? 2 in plus n minus 1 into value of d is 2. Therefore 348 is equal to 2 plus solve this bracket, multiply by 2 into n, 2n minus 2 1s are 2. Here 2 is a cancelling, plus 2 and minus 2 are cancelling. Here 348 is equal to 2n and n is equal to 348 upon 2. n is equal to n 1s 2 1s 2, remaining 1, 2 7 14, 2 4 8. या ठिकाणी n 2 जर भागलं, बे 1 बे उरला 1, बे 7 14 आणि बे चौक 8, म्हणजे n ची किंमत किती आलेली? हेअर n इज इक्वल टू 174. म्हणजे एकूण पद किती आहेत बिटवीन दी 1 to 350, म्हणजे 1 ते 350 च्या मध्ये इव्हन नंबर्स किती आहेत? 174. नाउ पुट द व्हॅल्यूज ऑफ a, d and n in the formula of Sn. We know that here write down the formula of Sn, sum of first nth term of and ap. आता या ठिकाणी कुठला फॉर्म्युला वापरणार आहे ते लक्षात घ्या. या ठिकाणी शेवटचं पद दिलेलं आहे, पहिलं पद माहिती आहे, म्हणून फॉर्म्युला कुठला Sn चा वापरणार? Sn इज इक्वल टू n अपॉन 2 t1 प्लस tn. पहिलं पद t1 इज द फर्स्ट टर्म अँड tn इज लास्ट टर्म. पहिलं पद अधिक शेवटचं पद घेतलेलं आहे. आणि दुसरं सूत्र आहे Sn इज इक्वल टू n अपॉन 2 2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1
इंटू डी. म्हणता इथं सूत्र आपण हे पहिलं घेतलं, दुसरं घेतलेलं आहे. पहिल्या पदाचे पहिलं पद अधिक शेवटच्या पदाची बेरीज. पुट दी व्हॅल्यू. यस, एन इज 174. 174 upon 2 into T1 is 2 and last pad is 348 is equal to 174 upon 2. Here the sum of two number 348 plus 2 is 350. Divide by 350 is 2 remaining 175. Here the multiplication of two number is 30,450. या ठिकाणी यांचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार किती येतोय? 30,450. म्हणजेच या 174 पदांची बेरीज किती आहे? 1 ते 350 मधील 174 पदांची बेरीज 30,450 आहे. Write down the answer. Answer is the sum of all even numbers between 1 to 350 is 30,450. म्हणजे या 1 ते 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज 30,450 आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवू शकतो. See the example. Example number 4. In an AP 19th term is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 term. या ठिकाणी पहिलं 19व पद आहे ते किती आहे? 52. आणि 38व पद आहे ते किती आहे? 128. तर पहिल्या 56 पदांची बेरीज आपल्याला काढायची आहे. Here solution. First, let the first term of AP be A. Let the first term of the AP be A and common difference D. And common difference is D. Here the T19 term is 52 and T38 term is 128. या ठिकाणी 19व पद 52 आहे आणि 38व पद 128 आहे. हे दिलेलं आहे गिवन. वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ TN is equal to A plus in a bracket n minus 1 into D. Put the value in this equation. T19 is equal to A plus 19 minus 1 into D. T19 is a 52 is equal to A plus 18D. And therefore, that is A plus 18D is equal to 52. This is the first equation. Second, T and T38 is equal to A plus 138 minus 1 into D. T38 is 128. या ठिकाणी 38व पद किती आहे? 128 आहे.
is equal to a plus 38 minus 1, 37 into d, that is a plus 37d is equal to 128. This is the equation second. Adding equation 1 and 2. Adding equations 1 and 2. Adding equations 1 and 2. समीकरण 1 व 2 यांची काय करूया, बेरीज करूया. पहिले समीकरण a प्लस 18d is equal to 52 plus a plus 37d is equal to 128. The sum of two equation is a 2a plus 18d plus 37d is a 55d is equal to sum of these two number is 180. आता हे आलेलं समीकरण काय आहे, 3 आहे. दिस इज द इक्वेशन 3. नाउ द फॉर्म्युला ऑफ एन. तसंच एनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एन बरोबर काय आहे, सम ऑफ फर्स्ट 56 टर्म काढण्यासाठी आपल्याला एनचा फॉर्म्युला याचा एन इज इक्वल टू एन अपॉन 2a प्लस n minus 1 into d. Here the n is a 56. Value of n is a 56. 56 upon 2 into 2 into value of a is a plus n is a 56 minus 1 into d. Therefore 56 upon 2 divided by 56 by 2 is a 28 into 2a plus 56 minus 1 55d, and this is the value of equation 3 is a 180. या ठिकाणी 2a अधिक 55d ची किंमत किती आहे, 180 आहे. therefore is equal to 28 into the value of 2a plus 55d is a 180 from 3. हे कशावरून लिहिलं, इक्वेशन 3 वरून लिहिलेलं आहे, फ्रॉम 3. तिसऱ्या समीकरणावरून ही किंमत लिहिलेलं आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू नंबर इज 5040. 5400 यांचा दोघांचा गुणाकार येतो. गुणाकार करा, तो गुणाकार किती येतोय, 5400 येतोय. Answer here. Answer the sum of the first 56 term. The sum of the first 56 terms is 5040. म्हणजेच ह्या पहिल्या 56 पदांची बेरीज किती आलेली आहे, 5040 आलेले. आता मित्रांनो लक्षात ठेवा, ह्या किमती काढण्यासाठी ए आणि डी ची किमती लागत असते, परंतु ही दोन समीकरणं T19 आणि T38 पदावरनं मिळवलीत. यांची बेरीज केल्यानंतर 2a अधिक 55d पद तसंच ठेवलेलं आहे, कारण पुढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे इथं 55 आहे, 56 मधून 1 गेलं किती येणार आहे, 55. त्यामुळे काही उदाहरणामध्ये ए आणि डीच्या न किमती काढता हीच किंमत इथं वापरलेली आहे आणि ती उदाहरणं सोडवलेली आहेत. See the example number 5. This example number is activity based type example. हे दिलेलं उदाहरण कृतीयुक्त कृतीवर आधारित उदाहरण आहे. See the example number 5. Complete the following activity to find the sum of natural numbers between 1 to 140 which are divisible by 4. 4 ने भाग जाणाऱ्या 1 ते 140 च्या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या किती आहेत. तिथं लक्षात घ्या बघा, बिटवीन म्हणलेलं 1 ते 140, जे 1 ते 140 च्या मधल्या 4 न भाग जाणाऱ्या संख्या पाहिजेत. आता इथं काय दिलेलं, हिअर फर्स्ट
between 1 and 140 natural number divisible by 4 is the here first number is 4, second is 8, and last one number is last term is tn is 136. या ठिकाणी पहिला नंबर 4 आहे, दुसरा 8 आहे आणि शेवटचं पद आहे 360. ही 4 न भाग जाणारी पद आहेत. आता ही किती पद आहेत, हाऊ मेनी नंबर्स, हाऊ मेनी किती नंबर आहेत हे काढण्यासाठी आपल्याला tnचं सूत्र वापरावं लागतं. कोणाचं सूत्र वापरावं लागतं, tn, nth टर्म ऑफ एन ap. आता या ठिकाणी n ची व्हॅल्यू काढण्यासाठी फर्स्ट कॅल्क्युलेट दिस फॉर्म्युला, या सूत्रामध्ये किमती घ्या, कॅल्क्युलेशन करा आणि मग ते उत्तर nचं काढणार आहोत. हिअर tn इज 136, a is a 4, first term is a 4 and the common difference of these two term is a 4, 8 minus 4 is a 4. या ठिकाणी शेवटचं पद 360 आहे, पहिलं पद 4 आहे आणि डिफरन्स 4 आहे. Here tn is equal to a plus n minus 1d. Put the value in this equation. tn is a 136, value of a, calculate to separate. या ठिकाणी कच्च्या पानावर कॅल्क्युलेशन करा. व्हॅल्यू ऑफ ए इज 4 प्लस n minus 1 इंटू व्हॅल्यू ऑफ d इज 4. 136 is equal to 4 plus 4n minus 4 1s are 4, 4 4 cancelling. Here 336 is equal to 4n, therefore n is equal to 136 upon 4. n बरोबर 136 भागिले 4 आलं. हिअर n इज इक्वल टू 4 3 जा, रिमेनिंग 1 4 4 जा, म्हणजे n ची किंमत किती आली इथं 34 आली. 136ला जर 4 न भागलं तर किती येते 34. हिअर द व्हॅल्यू ऑफ a इज 4, व्हॅल्यू ऑफ d इज 4 and the value of n is 34. या ठिकाणी एकूण पद किती आहेत 34 आहेत. हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 1 to 140. 1 ते 140 मधील 4 ने डिव्हिजिबल असणाऱ्या संख्या किती आहेत 34 आहेत. त्यानंतर पुढील ॲक्टिव्हिटीमध्ये आपण ती n, a and d ची व्हॅल्यू वापरून दी सम ऑफ नॅचरल नंबर जी काढायची आहे. फाइंड दी सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 140. यानंतर आपण सूत्राचा SNचा वापर करून त्यांची बेरीज करणार आहोत. SN इज इक्वल टू फॉर्म्युला n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. SNचं सूत्र लिहिलेलं आहे. पुट दी व्हॅल्यू ऑफ n इज 34. n ची किंमत किती काढलेली आपण 34 आहे. 34 अपॉन 2 इंटू 2 इंटू व्हॅल्यू ऑफ a इज 4 प्लस व्हॅल्यू ऑफ n इज 34 मायनस 1 इंटू व्हॅल्यू ऑफ d इज 4. आता ही दिलेल्या किमती आहेत त्या कच्च्या पानावर कॅल्क्युलेशन करून आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि मग उत्तर काढावं लागेल. 34 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 4 2 जा 8 प्लस 34 मायनस 1 33 इंटू 4. 34 अपॉन 2 इंटू 8 प्लस 33 इंटू 4 is 4 3 जा 12, remaining 1, 12 and 1 13. Here the sum of two number, here 34 upon 2 is divide 34 upon divide by 2 is 17. 34ला जर 2 न भागले तर 17 आलं. 132 अधिक 8 बरोबर किती आलं 140 आलं. आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर 2380 येतोय. या दोघांचा जर गुणाकार करून आपण पाहिला 17 गुणिले 140 2380 2380 ही याची किंमत आलेली आहे 2380. therefore the sum of numbers from 1 to 140 which are divisible by 4 is equal to 2380. असा हा ॲक्टिव्हिटी बेस्ड
प्रश्न आहे, पण काही कॅल्क्युलेशन आहे तिथं करता येत नाही, ते रफ पेजवर शेवटच्या पानावर कॅल्क्युलेशन करायचे आहेत उत्तरपत्रिकेत. मग तिथं ॲक्टिव्हिटीमध्ये उत्तरं लिहून हे उदाहरण सोडवायचं आहे. थँक्स टू ऑल ऑफ यू.